फ्युएल फ्लेक्स फ्युएल कार काही दिवसात बाजारात फ्युएल फ्लेक्स फ्युएल कार काही दिवसात बाजारात दाखल होणार आहेत आणि त्यानंतर तुमच्या कारची रनिंग कॉस्ट 50 ते 60 रुपये प्रति लिटर असेल। रावसाहेब दानवेंचा सत्तारांवर हल्लाबोल, सिल्लोडचा पाकिस्तान होत चालला अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तारांवर आता हल्लाबोल केलाय। नागपूरमध्ये 20 कोटीसाठी सोन्याचे भयंकर कांड, सोन्यानं 20 कोटींसाठी सासऱ्याचा काटा काढण्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला। या प्रकरणात रोज नवनवे ट्विस्ट समोर येत आहेत। सोन्याच्या दागिन्यांच्या आयातीला आता मंजुरी घ्यावी लागणार, केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या आयातीवर आता मोठा निर्णय घेतला आहे। नव्या निर्णयानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या आयातीला आता मंजुरी घ्यावी लागणार आहे। उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता, उत्तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा निहाय माहिती, राज्यभरातील 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक शिवसेना भवनामध्ये झाली। यामध्ये प्रामुख्याने संपर्क प्रमुखांकडून विधानसभा निहाय माहिती उद्धव ठाकरेंनी घेतली आहे। पुण्यात जयंत पाटलांचा सेनापती म्हणून उल्लेख असलेले बॅनर झळकले, लोकसभेच्या विजयानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सेनापती म्हणून उल्लेख असणारे बॅनर सध्या पुण्यामध्ये लावण्यात आले। सुनेत्र पवार जाणार आता राज्यसभेवर, अजित पवार यांनी सुनेत्र पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। शरद पवारांचा मोदींना टोला, सत्ता जर डोक्यात गेली आणि पाय जमिनीवर राहिले नाही तर या देशाचा सामान्य माणूस योग्य दिशा योग्य निकाल घेतो, तो योग्य वेळी, यावेळी लोकांनी तो घेतला असा टोला शरद पवारांनी लगावला आहे। नारायणराव मुंडे यांची 6 वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी, नाना पटोले यांनी माजी आमदार नारायणराव मुंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे आणि 6 वर्षासाठी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे।